आहेत अशा लोकांना काही कारण दाखवून पेन्शन दिली जात नाही असं बऱ्याचशा लोकांचं म्हणणं. काय सांगाल? मोर्चा होता. माझी शासनास एक विनंती राहील की आपण शासन म्हणून ज्या योजना आमच्यापर्यंत देता त्या योजना आम्ही सर्वसामान्य जनतेपर्यंत नेहमी प्रामाणिकपणे पोहोचवण्याचं काम करत असतो. त्या योजनेच्या माध्यमातून शासन आपल्या दरबारी ग्रामस्थांच्या आणत असतो. माझी एकच विनंती राहील, आपण NPSवर जो 14% 12% जे व्याज देता तेच व्याज त्यामध्ये जर थोडीशी ॲडिशन करून आमचं GPF सुरू करून तेच व्याज जर आम्हाला पेन्शन रूपी दिलं तर नक्कीच हा संप लवकरात लवकर मिटेल. कुठल्या विभागात नोकरीला? मी शिक्षण विभागामध्ये नोकरीला आहे. कुठे आहेत तुम्ही नोकरीला? बीड जिल्हा पाटोदा तालुका. पेन्शन जर नाही मिळाली तर काय आहे पुन्हा परिस्थिती? पेन्शन मिळेपर्यंत आमचा हा संघर्ष चालूच राहील. अच्छा, पेन्शन नाहीच दिली तुम्हाला तर कसं जगणं कठीण आहे का? हो, जगणं कठीण आहे. आयुष्यभर आम्ही प्रामाणिकपणे इमानीद्वारे शासनाची सेवा करत असतो आणि जो आमचा म्हातारपणामध्ये जी आमची जी काठी म्हणावी लागेल त्यावेळी जर आम्हाला तुम्ही आधार सोडत असेल तर आमचं भवितव्य अंधारात राहील. यासाठी नक्कीच शासनाने आमचा गांभीर्यानं सहानुभूतीपूर्वक विचार करावा. शिक्षकाला भरपूर पगार आहे आणि त्याचा ते काहीतरी उपयोग करत नाहीत, नशे करतात, इतर काही व्यवसायामध्ये पैसे खर्च करून टाकतात, असंही चर्चा आहे सध्या समाजामध्ये. काय सांगाल? हो, हा प्रत्येकाचा पाहण्याचा वेगवेगळा अँगल असू शकतो, परंतु प्रत्येक शिक्षक हा प्रामाणिकपणे देशसेवा समाजसेवा करत असतो. कुटुंबाची आणि समाजाचीही तो काळजी घेत असतो. आणि वेतन जरी जास्त असं दिसत असेल तर महागाईच्या प्रमाणातच ते वेतन वाढत असतं. असं वेतन जास्त आहे असं म्हणता येणार नाही. त्या महागाईच्या प्रमाणामध्येच ते वेतन आपलं वाढत असतं. महागाई त्याच प्रमाणात. शाळेवर जो काही परिणाम विद्यार्थ्यांवर होणार आहे याबद्दल काही वाटतं का नाही? हो, नक्कीच याबद्दल आम्हाला दुःख वाटतं. शासनाने आमचा लवकरात लवकर सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि हा संपाबाबत काहीतरी तोडगा काढावा अशी आमची विनंती असते. तोडगा नाही काढला तर? तोडगा काढेपर्यंत काय निर्णय घ्यायचा आहे हा आमच्या राज्य स्तरावर. आपल्याला देशालाही सवय आहे. आता शेतकरी आंदोलन होतं ते पार दिल्लीच्या नाक्यावर बसलेलं 1 वर्षभर आंदोलन चाललं. ST कर्मचाऱ्यांचं आंदोलन होतं. शासनाला सवय लागली, म्हणजे जे काही सत्ताधारी असतील यांना सवय लागली मोर्चा चालू द्यायचा. असं जर झालं तर आमचं राज्य स्तरावर समन्वय समिती निर्णय घेईल त्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई करू.